हीच माझी विनवणी जोडून या करतोनी शरण एका जनार्दनी तुम्ही वासुदेव म्हणा अनुदिनी तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा काही शबरी अहिल्या गणिका नारी सब ही तूने पार लगाई शबरीचा उद्धार केला अहिल्याचा उद्धार केलाय गणिकेचा उद्धार केलाय भागवतामध्ये गजेंद्राची कथा आलेली आहे त्रिकुटाचल नावाचा पर्वत आहे त्रिकुटाचल नावाचा पर्वत आणि त्या त्रिकुटाचल पर्वताच्या डोंगरा पर्वताच्या जवळ एक हत्ती राहतोय त्याला गजेंद्र त्याचं नाव आहे 50 पत्नी 100 मुले गजेंद्र ज्यावेळेस रस्त्याने चालायचा त्यावेळेस सगळे लोक गजेंद्राकडे पाहून म्हणायचे गजेंद्र महाराज की जय गजेंद्र महाराज की जय गजेंद्र महाराज की जय आणि हत्ती एक प्राणी असा आहे त्याला जलक्रीडा खूप आवडते जलक्रीडा करण्यासाठी एका सरोवरामध्ये गेला एका नकराने म्हणजे मगराने पाय पकडला काय पकडला पाय पकडला सर्व पत्न्यांना सांगायला लागला ए अगं ऐकलंस का पाय पकडलाय माझा वाचवा सर्वांनी वाचवण्याचा प्रयत्न केला 1 दिवस झालं 2 दिवस झाले 10-15 दिवस झाले पण गजेंद्रला काही बाहेर काढण्यासाठी यश आलं नाही शेवटी सर्वांनी ठरवून घेतलं पिकलेलं पाणी कधी ना कधीतरी पडणार आहे आपण किती दिवस थांबायचं निघून गेले महाराज गजेंद्र विचार करतोय ज्यांच्यासाठी मी एवढं चांगलं वागलोय यांच्यासाठी सगळं रात्रीचा दिवस दिवसाची रात्र कबाड कष्ट करून या मुलांना एवढं मोठं केलं आणि संकटाच्या काळी मला सोडून गेले आणि खरं सांगू का सगळे रस्ते बंद झाल्यानंतर मनुष्य देवाकडे जातो जगात माणूस स्वार्थाशिवाय काही करत नाही अरे शंभर पोरग ज्याला सुख कुठं करावं याची अक्कल नाही ते पोरग जरी देवबाप्पाकडे गेलं तरी देवबाप्पाला म्हणतो देवबाप्पा मला काय ठेव सुखाचं ठेव चाराण्याची अगरबत्ती देवाला लावता तरी अख्खं घर सुखी व्हावी अशी अपेक्षा करणारे लोक आपण मग का म्हणून देवाचं चिंतन करायचं देवाचं चिंतन केल्यानंतर फायदा काय फायद्याशिवाय कसा परमार्थ करायचा भगवंताचं चिंतन केल्यानंतर फायदा काय तुमच्या जीवनातलं कितीही मोठं संकट असू द्या माझा जगाचा मालक ते संकट तारल्याशिवाय राहणार नाही मी त्याही दिवशी कीर्तनात बोललो आजही बोलतोय लक्ष देऊन ऐका आता 15 दिवस आम्ही वृंदावनला होतो मी त्या प्रेमनाथजी महाराजांना भेटायला गेलो प्रेमानंदजी बाबांना एक तपस्वी महात्मा आहे नामधारक आहे भेटायला गेल्यानंतर काही बरेचशा लोकांनी विचारलं स्वामीजी त्यांना 17 ते 18 वर्ष झाले दोन्ही किडण्या नाहीये तरी सुद्धा महात्मा एकदम आपल्या मस्तीत जगतोय एकदम आनंदात जगतोय काही लोकांनी विचारलं 2 किडण्या नसताना तुम्ही एवढ्या आनंदाने कसे जगतात त्यांनी सांगितलं माझ्या एका किडनीचं नाव आहे राधा आणि दुसऱ्या किडनीचं नाव आहे कृष्ण तुम्ही जर त्या महात्म्याला भेटले तर तुम्हाला कळेल खूप फक्त काही नाही अब्जावधी रुपये लोक त्यांच्याकडे घेऊन चालले तरी पैसा नाही त्यांच्या जीवनातलं सगळ्यात मोठं धन फक्त भगवंताचं चिंतन काहीच नाही तुम्ही कोणालाही घेऊन जा ते फक्त एवढंच सांगता भगवंताचं चिंतन करा बाकी काही करायची गरज नाही आणि खरं सांगू का कितीही मोठं जरी संकट असेल या जगामधलं तर ते संकट निवारण करण्याची ताकद फक्त भगवंताच्या नामामध्ये तुटे भवरोग संचित क्रियामान भोग पण मानवी देहाची सगळ्यात मोठी भ्रांती काय माहितीये का माणूस चिंतन करण्यापेक्षा चिंता जास्त करतो माणूस चिंतन करण्यापेक्षा चिंता जास्त करतो चिंता करू नका बरं तुम्ही चिंता ही माणसाला एकदा जाळते पण चिंता ही माणसाला दररोज जाळते चिंतापेक्षा तुम्ही चिंतन करा त्या चिंतनातून तुम्हाला मार्ग निघल्याशिवाय राहणार नाही विठ्ठल त्या भगवंताचं नाव कंठात धारण केल्यानंतर त्या भगवंताचं नाव कंठात धारण केल्यानंतर तुकोबाराय फायदा सांगतात तयाच्या चिंतने निर्सेल संकट तराल दुर्घट भव सिंधू त्या भगवंताच्या चिंतनाने तुमच्या जीवनातलं सगळ्यात मोठं संकट असेल ह्या भवदुःखाचं हे भवदुःखाचं संकट सुद्धा निवारण होईल ऐका ना दादा कोणाकोणाचं संकट निवारण झालं सगळे पर्याय थांबल्यानंतर लोक देवाकडे जातात तुम्ही बघा ना डॉक्टर सगळे प्रयत्न करतो डॉक्टरचं डोकं बंद पडलं की डॉक्टर पेशंटला सांगतोय बघा मला जेवढं जमलं मी तेवढं केलं आता या पेशंटला कोण वाचवणार आहे अरे मग शेवटचा पर्याय जर देव आहे तर पहिला पर्याय देव का नसावा
तुमचा शेवटचा पर्याय जर देवच आहे तर मग पहिला पर्याय देव का नसावा? मी तर या मताचा माणूस आहे, तुमच्या जीवनाची सुरुवातही देवापासून झाली पाहिजे, तुमच्या जीवनाचा शेवट सुद्धा देवापासून झाला पाहिजे. अरे चोर चोरी करण्यासाठी चालला तरी मारुतीरायाला नारळ पडतो. मारुतीराया सगळे लोक कीर्तनाला आलेले वाडीवर, आता कोणीच नाही, एखादं चांगलं घर सापडू दे मला, म्हणतो ना चोर. मग चोर चोरी करण्यासाठी जरी गेला तरी नारळ फोडून जातो. एखादा दारूचा दुकानदार ज्यावेळेस दुकानाचं सेटर वर करतो ना, तो पहिली अगरबत्ती देवाला लावतो, देवाला सांगतो देवा एखादं चांगलं गिऱ्हाईक घेऊ दे. मग दारूचा दुकानदार जर आपल्या दुकानाची सुरुवात अगरबत्ती लावून करत असेल, चोर जर चोरी करण्यासाठी चालला तर आपल्या जीवनाची सुरुवात चोर मारुतीला नारळ फोडून करत असेल, तर तुम्ही आणि मी तुमच्या आणि माझ्या जीवनाची सुरुवात देवापासून का करू नये? सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी मनकारे जना. उठलं की पहिलं देवाचं नाव घ्या. पूर्वी हे जे वयस्कर लोक होते ना, सकाळी उठले मारुतीच्या दर्शनाला चालले की लोक म्हणायचे राम राम. काय म्हणायचे? राम राम. यांनी दोनदा राम राम म्हणला की तिकून काय म्हणणार तो? राम राम. आता बावळे उठले की गुड मॉर्निंग. काय उठले की नमस्कार. कैला तर जे हरी घालायचं सुद्धा लाज वाटतंय महाराज. लोकांना असं वाटतं आम्ही गुड मॉर्निंग म्हणलं म्हणजे लोक आम्हाला खूप स्टँडर्ड समजतात. तसलं काही नाही बरं महाराज. मी एका घरी चहा घ्यायला गेलो. चहा झाल्यानंतर तिची त्या एका सुनबाईची सासू माझ्याजवळ बसली होती. ती मला सांगायची म्हणे महाराज आमची सुनबाई खूप शिकलेली आहे. म्हणलं चांगली गोष्ट आहे. काय आमच्या सुनबाईचं वर्णन करायचं? म्हणे महाराज आमची सुनबाई खूप VIP आहे. म्हणलं बर. चपला घालून चपात्या करते म्हणे ती. काय म्हणली? मी सासूला सांगितलं बावळे चपला घालून चपात्या करणारी हुशार नसती, ती बावळी असते. बूट घालून जेवणारे लयच VIP असं तुम्हाला वाटतं का? मूर्ख आहे, त्यांना अक्कल नाही कसं जेवायची. बूट घालून जेवणारे लय VIP. तुमचा असा दृष्टिकोन आहे की तुम्हाला असं वाटतं चपला घालून. तसं काही नसतं महाराज. खरं सांगू का, दिवसांदिवस आपण लोक एवढी प्रगती करायला लागलो की आपला भारत देश हा पहिला देश आहे की तो चंद्रावर गेलाय महाराज. आता सूर्यावर जाण्याची तयारी केली. खूप चांगलं आपण सायन्स युगामध्ये खूप डेव्हलप होतोय. पण खरं सांगू का, जेवढे तुम्ही डेव्हलप होताय तेवढे तुम्ही विचाराने घसरत चाललेले आहे महाराज. विचाराची बैठक दिवसांदिवस खराब होत चाललेली. म्हणून मानवी देहाला प्रत्येक माणसानं आपल्या जीवनाची सुरुवात देवापासून केली पाहिजे. तयाच्या चिंतने निर्सेल संकट, तयाच्या चिंतने तरतील दोषी, तयाच्या चिंतने तरतील दोषी, तयाच्या चिंतने तरतील दोषी, तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राजपाटाच्या, जळतील जीवनाचं संकट निवारण होतं हे सांगत होतो मी तुम्हाला. सर्व सोडून गेल्यानंतर गजेंद्राने भगवंताला हाक मानली. सर्वांना माहिती आहे. हा कहे लक्ष्मी ती कहे गजराज. गजेंद्राचा उद्धार केला. खरं सांगू का, त्रिकुटाचल नावाचा पर्वत म्हणजे दुसरा कोणी नसून हा संसार आहे महाराज. आणि गज पण जलक्रीडा करण्यासाठी त्या सरोवरामध्ये आलेलो आहे. आणि काळ रूपी ज्यावेळेस नक्र तुमचा आणि माझा पाय पकडल ना महाराज, त्या दिवशी या जगातलं तुम्हाला कोणीच सोडवणार नाही. नाथ बाबा सांगतात हो नाही रे नाही कुणाचे कुणी, अंती जासिल एकल प्राण माझे म्हणून. बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सखे सोय रे. मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे. एक मनुष्य खादीचे कपडे घालून स्मशानभूमीतून चालला होता. कुठून चालला होता? स्मशानभूमीतून. पायात चप्पल नव्हती. एक हाडूक त्याच्या पायाला टोचलं आणि ते हाडूक त्या पुढाऱ्याला सांगते ए वेड्या, एक दिन निकले सैर करणे मन में काही अरमान थे. काय म्हणलं ते हाडूक? लक्ष देऊन ऐका. एक दिन निकले सैर करणे मन में काही अरमान थे.
एक तरफ हरियाली थी और एक तरफ स्मशान थे, पैर के तले छुपी हड्डी हड्डी के ये बयान थे, अरे चलने वाले चल संभल कर, हम भी कभी इंसान थे वेड्या, तू एवढ्या वजनात नको फिरू, तू जेवढ्या तंद्रीत चालतोय ना, मी दिवसातून 4-4 खाद्या बदलायचो, माझी सुद्धा माती झाली बरं, थोडं सावध चाल, तू एवढा ताण नको घेऊ, अरे मी सुद्धा बिनविरोध 5 वेळेस सरपंच राहिलेलो, तू एवढ्या तोरात कशाला चालतो, बघ माझ्याकडे बघ, माझी सुद्धा माती झाली, इस तन धन की कौन बड़ाई, देखत नैनों में मिट्टी मिलाई। दादा ऐका ना, जाणं या निसर्गाचा नियम आहे, म्हणून तुम्ही तुमची जबाबदारी देवावर टाका, देवावर जबाबदारी टाकली तर मी तुम्हाला सांगतो, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भवशंदो विठोबा, हरी विठोबा रखुमाई, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भवशंदो। तुकोबराय सांगतात, जन्मोनी आकुळी वाचे स्मरे राम धरे, हाची नेम अहर्निशी। त्या भगवंत चिंतनाचा नियम जीवनामध्ये धारण करा। असं जर तुम्ही केलं तर फायदा काय आहे? भगवंताचं चिंतन केलंय, भगवंताच्या चिंतनाचा नियम जीवनामध्ये केलाय। मी तरी बसणाऱ्या मंडळीला विनंती करेल, मायबाप, मी तुम्ही सर्व जेवढे काही मायबाप आहात त्यांना माझी विनंती आहे, माझ्या पदरामध्ये एक भीक देतो, मी तुमच्या समोर एक भीक मागतो। तुम्ही म्हणसाल महाराज पैसे मागता का? अजिबात नाहीये। इथं जेवढे काही कीर्तनासाठी उपस्थित आहे लोकांनी माझ्या पदरामध्ये एक दान द्या। ते दान असं आहे की दररोज सकाळी उठल्यानंतर कमीत कमी 11 माळी तरी रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करा। किती करा? 11 माळी तरी करा। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। काही वेळ लागत नाही महाराज, 15 मिनिटं करा फक्त। तुम्ही जर हा नियम जीवनामध्ये केला ना तर मी तुम्हाला पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, तुमच्या जीवनात येणारं कितीही मोठं संकट असू दे ते भगवंताच्या चिंतनानं तरल्याशिवाय राहणार नाही। आणि भगवंताचं चिंतन सोडून बाकीच्या भानगडीत पडूच नका महाराज। अंधश्रद्धेपासून तुकोबराने आपल्याला 400 वर्षापूर्वी सावध केलंय। 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती, सेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते, आपुल्या पोटाशी रडते मागते सीते। आपण एका स्वज्वळ सूर्यासारख्या तेजस्वी संप्रदायाचे पाईक आहोत महाराज। आपण काही अशा आलतू फालतू कोणत्याही महाराजाचे अनुयायी नाहीये। जगद्गुरु तुकोबराय ज्ञानोबराय सारख्या महान संतांचे आपण पाईक आहोत, बरोबर आहे का नाही? आणि मी कालही कीर्तनात चव्हाणवाडीला बोललो, चव्हाणमाळ्यामध्ये वारकरी संप्रदायाचे ज्यांच्या गळ्यामध्ये माळ आहे, ज्यांच्या कपाळाला गोपी चंदन टिळा आहे, अशा कोणत्याच वारकऱ्याचा डोकं ज्ञानोबराय तुकोबराय सोडून दुसऱ्याच्या चरणावर नाही पडलं पाहिजे। तुम्हाला असं वाटतंय की या देवाच्या मागे लागलं की ते होईल, त्या अजिबात नाही महाराज। तुम्ही तुमच्या प्रारब्धावर, तुमच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा आणि फक्त माझ्या पांडुरंगाची सेवा करा। पांडुरंगाची सेवा करा, कारण तो हा देवाचाही देव। तुमचं असं झालं वार बदलले की देव बदलायची सवय झालेली आहे तुम्हाला। आता गणपती गेले नाही तर लगेच नवरात्राच्या देणग्या सुरू झाल्या। या नवरात्रात तर मला विशेष वाटतं महाराज, जे वर्षभर दारू पितो ते 9 दिवस चप्पल घालत नाही, हो ना? फायदा काय? वर्षभर दारू पितोय, वर्षभर धाब्यावर चढतोय आणि 9 दिवस चप्पल घालत नाही। अरे उघडा फिरला तरी देवीची कृपा तुझ्यावर होणार नाही महाराज। तुम्हाला असं वाटतंय माझ्या जगदंबाची कृपा तुमच्यावर व्हावी, तुम्हाला असं वाटतंय माझ्या रुक्मिणी आईसाहेबाची कृपा तुमच्यावर व्हावी, तुम्हाला असं वाटतंय माझ्या राधाराणीची कृपा तुमच्यावर व्हावी, तर मी तरी या मताचा महाराज आहे। नवरात्र म्हणजे काय? ज्या दिवशी महाराष्ट्रातली प्रत्येक मायमाऊली तुम्हाला स्वतःच्या बहिणीसारखी दिसेल त्या दिवशी तुम्हाला उपवास करायची गरज नाही पडणार गड्या। त्या दिवशी तुम्हाला कुठं जायची गरज नाही पडणार। बस ही विचाराची बैठक जिवंत ठेवा फक्त। उपवास धरणं चालूच आहे, पाप करणं चालूच आहे, काय फायदा आहे? लोकांना सांगतो माझ्या 150 वाऱ्या झाल्या आणि तू वारीला जाऊन काय केलं? लोकांच्या वळकुट्या चोरल्या ना तू, दुसरं काय केलं? दिंडी फोडल्या, एका दिंडीच्या 4 दिंड्या केल्या, करतोच कशाला दिंडी? अजिबात नको जाऊ दिंडीत जाऊन दिंड्या फोडण्यापेक्षा घरी मर ना, ताण नको घेऊ। परमार्थ बोलू नका दाखवू। पूर्वीचे लोक करायचे सांगत नव्हते। आता आमचे मोठे भाऊ वारले, आमच्या संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल बाबा चौधरी, सर्व प्रेमाने त्यांना मोठे भाऊ म्हणायचे। मनभर करावं माणसाने, कणभर सांगावं।
किती करावं? मनभर करावं आणि कणभर सांगावं. तुमचं माझं असं झालंय, कणभर करतो आणि मनभर सांगतो. सप्ताहामध्ये सर्वात अगोदर हिशोब विचारायला कोण असतो माहितीये का? ज्याची देणगी 51 रुपये येतो. आणि ज्या बिचाऱ्याने 51,000 दिले ते येऊन सुद्धा पाहत नाही. ते म्हणतं चला देवाचं काम आहे. आणि ज्याला 51 रुपये देतो ना ते शायनं म्हणतो माईक बरोबर होते पण तुतार्या नव्हत्या. आता का तुझ्या 50 रुपयात घरात तुतार्या लावायच्या का? नेमकं करायचं काय? खरं सांगू का, देताना तुम्ही सांगू नका अरे या हातानं दान दिलं तर या हाताला कळलं नाही पाहिजे महाराज, आणि या हातानं दान दिलं तर या हाताला नाही कळलं पाहिजे. अरे शेगाव संस्थान असेल, तिरुपती संस्थान असेल, धान्याचे ट्रकच्या ट्रक आणून टाकतात लोक महाराज, पण ड्रायव्हर सांगत सुद्धा नाही गाडी कुठून आलेली आहे. तुम्ही इथं सर्व मंडळी बसलेले, हवा दिसती का जाणवती हो तुम्हाला? हवा दिसती का जाणवती? जाणवती. हवा दिसत नाही, हवेला कलर नाही, काळा निळा हिरवा पिवळा कलर नाही, ती फक्त तुम्हाला थंडी गरम ही जाणवती. कार्य हवेसारखं करा गड्यांनो, परमार्थ करा, दान धर्म करा, लोकांना मदत करा, पण कोणी माझं नाव घेईल याची अपेक्षा नका ठेवू गड्यांनो. एवढे हलकट झालेले महाराज लोक. एखाद्या कीर्तनकारानं जर कीर्तनात नाव जरी नाही घेतलं तरी ते परत कीर्तनाला येत नाही. इथं का तुझ्या पोरीचा साखरपुडा आहे म्हणून नाव घ्यायचं? लोकांची मेमरी खराब झालेली आहे. अरे कीर्तन हे तुम्ही देवासाठी ठेवता का तुमचं नाव घेण्यासाठी ठेवता? मला तर काही कळत नाही. तुम्ही सेपरेट तुमच्या लग्नामध्ये ठेवा ना तुमचे नाव घ्यायची पद्धत. तुमची बायको आहे तुमचं नाव घ्यायला, बायको एकदा बी नाव घेत नाही. कीर्तनकाराकडून अपेक्षा करतात की महाराजांना माझं. अरे तुझं कार्य काय आहे? अख्खं गाव बुडवलं तू, आणि नेमकं काय करायचं कीर्तनातून? काय कीर्तनात फक्त साधूचं सांगावं, कीर्तनात देवाचं सांगावं, कीर्तनात चांगल्या गोष्टी सांगावं. आमचं तर नशीब एवढं खराब आहे महाराज. कीर्तनकार झाल्यापासून गद्याला बाबूराव म्हणावं लागतं, एवढं अवघड झालेलं आहे. आता 2-4 दिवसापूर्वी एकाचं वर्ष श्राद्ध केलं, ते पक्क बेवडं होतं महाराज. दारू पिऊन मेलं होतं. एका मोटरसायकल, म्हणजे दारू पिऊन मोटरसायकलवर चाललं होतं आणि त्याला ट्रकवाल्यानं उडवून दिलं. ते दारू पिऊन मेलंय आणि मी त्याच्या पुण्यतिथीला अभंग घेतला. याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. मी माझ्या मनातल्या मनात मला शिव्या देत होतो. नाना म्हणलं काय वाईट दिवस आले पुरुषा तुझ्यावर. कोणालाही वैकुंठवासी म्हणावं लागतं, कोणालाही. 10-12 दिवसापूर्वी एका चांगल्या पुढाऱ्याचं कीर्तन होतं, त्याचा वाढदिवस होता. माझ्या कानात सांगू लागला म्हणे महाराज जेवढं मानधन धरलं त्याच्यापेक्षा थोडं शिल्लक घ्या, फक्त 2 तास तुम्ही माझंच वर्णन करा. मी हळूच त्यांच्या कानात सांगितलं, म्हणलं साहेब चारित्र्यहीन लोकांचं चरित्र कीर्तनात तो नाही गायला जातो, चारित्र्यवान लोकांचं चरित्र कीर्तनातून छत्रपतीच का सांगतो आपण? कीर्तनातून तुकोबरायच का सांगतो? ज्ञानोबराय काय सांगतो? ज्यांनी जीवनभर काही चांगलं केलंच नाही अशा माणसाचं काय वर्णन कीर्तनातून करावं बाबा? तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, काही गरज नाही महाराज. जे आहे जसं जमल तसं सांगत जा. अवघड झालेलं म्हणून तुकोबराय सांगतात बाबा देवाचं चिंतन करा, देवाचा नेम केल्यानंतर फायदा काय? तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. तुमच्या कुळाचा उद्धार होतोय, पण तुम्हाला काय करावं लागेल? फक्त भावनेनं आणि प्रेमानं देवाचं चिंतन. देवाचं चिंतन सोडून काहीच करायची गरज नाही. नाथ बाबा सांगतात न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे दंडन मुंडन, न लगे दंडन मुंडन, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन, न लगे पंचाग्नी साधन, न लगे पंचाग्नी हीच माझी विनवणी जोडून या करतोनी शरण एका जनार्दनी
वासुदेव वासुदेव म्हणा, काहीच करू नका, फक्त देवाचं चिंतन करा. आणि त्या देवाचं चिंतन केल्यानंतर फक्त कसं करा, भावे गाता गीत. वेळ भेटल्यानंतर कीर्तनाला नका जात जाऊ, वेळ भेटल्यानंतर मंदिरात नका जात जाऊ, वेळ काढून मंदिरात जात जा, वेळ काढून देवाला जात जा. लोक म्हणतात महाराज खूप बिझी शेड्यूल आहे हो माझं, मला मरायला टाइम नाही. बावळ्या, मरायला टाइम लागत नाही. कोणत्या तंद्रीत जगतोय तू? सोडून दे सोड सगळं, देवाचं चिंतन कर. मी असं नाही म्हणत तुम्हाला तुम्ही आता लगेच कीर्तन संपले की सगळे हिमालयात जा, अजिबात नाही. व्यवसाय करा, राजकारण करा, धर्मकारण करा, धंदा करा, सगळं करा. 24 तास आहे ना देवानं तुम्हाला दिले. किती तास आहे? त्या 24 तासातले 23 तास काम करा, पण दिवसातून 1 तास तर माझ्या देवासाठी देत चला. काही लोक म्हणतील महाराज लय झाले हो 60 मिनिटं. अरे त्या 60 मिनिटाचे 4 विभाग कर. 15 1 15, 15 2 30, 15 3 45, 15 4 60. सकाळी आंघोळीला बसल्यानंतर थोबाडाला काय काम आहे तुमच्या? आंघोळीला बसल्यानंतर कपडे घालेपर्यंत तोंडाला काहीच काम नाही ना. आंघोळ सुरू झाल्यापासून कपडे घालेपर्यंत कोणालाच बोलू नका. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तुम्हाला तुमच्या घरापासून ऑफिसला जायला 15 मिनिटं लागत असेल तर गाडी चालवत असताना 15 मिनिटं फोन थोडा बंद ठेवा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. किती मिनिटं झाले? 30 मिनिटं झाले. परत दुकानावरून घरी येताना 15 मिनिटं किती झाले? 45. आणि जेवण झालं की झोपण्याच्या अगोदर याला त्याला चॅटिंग करण्यापेक्षा 15 मिनिटं करणं देवाची. ज्यांना बोलतोय तुझं काय चाललं ते शेवटी कामाला येणार नाही. सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली. तू का म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. मग चक्रपाणी जर तुम्हाला या संसारातून सोडवणार आहे तर त्याचं फक्त भावनेनं चिंतन करा. आज परमार्थाला गर्दी खूप वाढली, पण दिवसेंदिवस गर्दी कमी होत चालली नाही. कोणत्याही देवस्थानाला गर्दी तेवढीच आहे, आणि कुठेही जा गर्दी तेवढीच आहे. आईस्क्रीमच्या दुकानावर गर्दी तेवढीच आहे, पाणीपुरीच्या दुकानावर गर्दी तेवढीच आहे, व्हेज हॉटेलला गर्दी तेवढीच आहे, नॉन व्हेज हॉटेलला जेवढे लोक सप्त्याला आहे तेवढेच लोक गोव्याला आहे. तुम्ही असं समजूच नका की पुरुषोत्तम पाटलाच्याच कीर्तनाला पब्लिक आहे, गौतमीला माझ्यापेक्षा जास्त आहे, असं काही नाही. पब्लिक सगळीकडे सारखीच आहे, पब्लिक कुठंच कमी नाही. परमार्थ दिवसांदिवस वाढत चाललाय, पण दिवसांदिवस परमार्थातला भाव कमी होत चाललाय, परमार्थातलं प्रेम कमी होत चाललंय, परमार्थातला आदर कमी होत चाललाय. आज परमार्थ लोक प्रेमानं भावनेनं नाही करत, चॉईसनं परमार्थ चाललाय. चॉईसनं नका करू. लोक म्हणजे तिरुपतीला गेल्यानंतर माणसाची प्रॉपर्टी वाढते, अशा बऱ्याचशा काही बावळ्याचं म्हणणं नाही. काही काही तर खरेदी झाली की तिरुपतीला मारतात. अरे काय नसतं महाराज, तुम्ही कोणत्याही देवाला नवस करा, देव तुम्हाला पावणारच आहे. फक्त तुमचा नवस चांगला पाहिजे महाराज. नवस काय पाहिजे? दुसऱ्याचं लिटिगेशन आपल्या नावावर, हे नवस तिरुपती मी पूर्ण करणार नाही महाराज. मला तर विशेष वाटतंय, महाराष्ट्रात राहून काही लोकांना पंढरपूर माहित नाही हो. असं समजा हे पाकिस्तानी बेन चुकून पुण्यात आलेलं आहे. काही काही पुण्यात राहून ज्ञानोबरायची समाधी माहित नाही, तुकोबरायचं देहूगाव माहित नाहीये. असं समजा आपण अनेक जन्माचं पाप केलं की पुण्यात राहून आपल्याला तुकोबराय ज्ञानोबराय माहित नाही. अरे जो महाराष्ट्रात राहतो त्याने एकदा तरी मरायच्या अगोदर पंढरपूरची एक वारी तर केलीच पाहिजे महाराज. जो महाराष्ट्रात राहतो त्यानं कमीत कमी एकदा तर ज्ञानोबराय तुकोबरायच्या वारीला गेलं पाहिजेत ना. आणि जो भारतात राहतो त्यानं मरायच्या अगोदर एकदा तरी वृंदावनला जाऊन आलं पाहिजेत महाराजी. गरज आहे, खरं सांगतो तुम्हाला. अरे जिथं भगवंत राहतो त्या भूमीचं दर्शन घेऊन तर या. वृंदावनला जर तुम्ही गेले तर प्रामुख्याने एक गोष्ट तुम्हाला पाहायला भेटेल, जेवढे फॉरेनचे लोक आहेत ते वृंदावनला येऊन नऊवारी साड्या तिथल्या मामावल्या घालून, कपाळाला गंध लावून, हातामध्ये माळ आणि हरे कृष्ण 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 हरे हरे, सगळीकडे हेच पाहायला भेटेल तुम्हाला. त्या बाहेर देशातल्या महिला तुम्हाला जीन्स पॅन्टवर दिसणार नाही, शरीर प्रदर्शन करताना दिसणार नाही. आश्चर्य याचं वाटतं, ज्या देशात लोक देव मानत नाही त्या देशातले लोक महाराष्ट्रात देशात येऊन कपाळाला गंध लावून, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, नऊवारी साडी घालून वृंदावनला परिक्रमा करतात. आणि आपले बावळे वृंदावनला गेले की हे साड्या सोडून पंजाबी घालतात. इतके बावळे लोक आहे महाराजांना. अजिबात नाही. बाहेरचे लोक आपल्या संस्कृतीचं आचरण करतात आणि आपले लोक त्यांच्या संस्कृतीचं आचरण करतात. म्हणून सर्वांना माझी विनंती, परमार्थ करा पण परमार्थ भावनेने करा. तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत, भावे गाता गीत विठोबाची, तयाच्या चिंतने निर्सेल संकट कराल दुर्गट भव सिंधू. ज्यांच्या
प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे। आमचे विनायक बाबा काळे यांनीच्या सर्व नातवांनी त्यांच्या मुलांनी खूप सुंदर नियोजन केलं। आमचे विठ्ठल भाऊ आणि आमचे सुनील दादा, मला वाटतं त्यांचे 2 मुलं आहेत, आणि गणेश भाऊ, रोहित दादा आणि दिनेश दादा, मला वाटतं आमचे रोहित भाऊ पुरंदर केसरी, बरोबर आहे की नाही? वा, आमचे दिनेश दादा आणि आमचे गणेश भाऊ हे सुद्धा उपसरपंच आहे। या तिन्ही नातवांनी खूप गोड नियोजन केलं। मला आनंद वाटतो, बापापेक्षा नातवानी आपल्या आजोबाची पुण्यतिथी करणं हे स्वाभिमानाची गोष्ट आहे महाराज, खरंच आनंद आहे। प्रत्येकानं जर असं केलं, असं मला तरी वाटतं आमचे विनायक बाबा ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणून हा कार्यक्रम, हे नियोजन सर्व जर पाहत असेल तर त्यांनाही आनंद वाटत असेल, त्यांच्याही डोळ्याला धारा लागल्या असेल, तेही विचार करत असेल मी भाग्यवान आजोबा आहे, इथं पोरं बापाला भाकरी घालत नाही, माझ्या नातवांनी माझा कार्यक्रम एवढ्या थाटामाटात ठेवला। निश्चित तुमचे आजोबा तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असेल। म्हणून जाता जाता सर्वांना विनंती, प्रत्येकाने देशाची धर्माची सेवा करा, गायीची सेवा करा। माणसं जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा, माणसं निघून गेले की परत मिळत नाही, आणि मरून सुद्धा माणसाला जर जिवंत राहायचं असेल तर माणसाने माणसासोबत प्रेमानं वागा, याच्यापेक्षा दुसरा परमार्थ या जगात कोणताच नाही। प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा। मी नेहमीच सांगत असतो, आमच्या सौ सपना विशाल अवताडे नाथ आणि सौ आरती आनंद मोठे, ह्या 2 बाबांच्या नाती आहेत। त्यांचं कुटुंब खूप मोठं आहे। मला आनंद वाटतो की ज्या देशामध्ये हजारो वृद्धाश्रम जन्माला येतात, ज्या देशामध्ये अनेक वृद्धाश्रम जन्माला येतात, त्या देशामध्ये आपल्या आई वडिलाचा उत्सव सुद्धा एवढ्या थाटामाटात करणारे लोक आहे, हे विसरून चालणार नाही। म्हणून खूप सुंदर नियोजन या तिन्ही नातवांनी केलं, तरी म्हणलं तर काही वावगस होणार नाही। आमचे गणेश दादा, रोहित दादा आणि दिनेश दादा, या तिन्ही नातवांना द्यावे तेवढे धन्यवाद। खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं। पुनश्च जाता जाता सर्वांना विनंती करतो, प्रत्येकाने आपल्या आई वडिलाची सेवा करा। मी नेहमी सांगतो, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार, तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात। कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास। आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार। म्हणून प्रत्येकाला माझे हात जोडून विनंती दादांनो, प्रत्येकाने आपल्या आई वडिलाची सेवा करा, धर्माची सेवा करा। कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो।